फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तसं आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव ब्लॉग. आणि चला तर मग आजच्याला आम्ही डोळा जेवणाचे जे काही प्रिपरेशन करणार आहोत तर ते मी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडीफार जी काही तयारी आहे आणि झालं आहे असं की म्हणजे एकदम फंक्शन जे काय आहे ते एकदम 2 दिवसावर येऊन थांबले आणि आम्हाला प्रिपरेशन आता करावी लागली आहे. का तर भरपूर दिवसाचं चाललं होतं की करायचं नाही करायचं बऱ्याच वेळा कॅन्सल झालं. मग त्यानंतर आता ठरवले फायनली आणि तेही आलेत कालच्याला घरी, रात्री आलेत 1 वाजता. तर मग म्हणजे 7व्या महिन्यात ह्याच्या अगोदर मागे आले होते पण तेव्हा मला 7वा महिना चालू नव्हता झाला, 6 मंथ होता. आणि त्यानंतर मग तेव्हा येऊन गेल्यानंतर तर 7व्या महिन्यात पण आले असते ते, त्या महिन्यात येण्याऐवजी. बट होतं असं होतं की मग 8वा महिना एक जात होता तेव्हाच, पण 3 महिने तरी आपल्याला तिकडे वर्किंग द्यावं लागते. मग त्यानंतरच आपल्याला म्हणजे सुट्टी भेटते, अगर नाही भेटत त्यामधून पण. मग त्या हिशोबाने मग म्हटलं आत्ताचा मेन टाईम आहे 9व्या महिन्याचा, तर मग आत्ता येतील ते असं ठरवलं होतं आम्ही. आणि डोळा जेवणाचं तेव्हा काय असं डोक्यात घेतलं नव्हतं, का तर सुट्टीचं जरा म्हणजे ते इकडे येणं इम्पॉर्टंट होतं त्यावेळेस मला असं वाटत होतं. आणि डोहाळ जेवण पण एकीकडे करायचं होतं, का तर मग भरपूर असे फंक्शन काय म्हणतो ना, तर आता हे काय म्हणतो आपण, हे दिवस पुन्हा परत येत नाही, तर त्यासाठी मग सगळं काही सेलिब्रेशन तर केलंच पाहिजे. आणि त्यामुळं मग मी मम्मीची इकडं पण आलेली आहे. तर म्हटलं की आता एकदम डिलेवरी डेट पण जवळ आली आहे आणि त्यामध्ये आपण आणि सध्या आपल्या इकडं तुम्ही पाहतायच म्हणजे पाऊस कधी पण येतोय अचानक. म्हणजे वेदरमध्ये एक सांगता येतं, त्या दिवशी पण म्हणजे नसला येणार तरी पण येतोय पाऊस, म्हणजे अचानक कधी पण पाऊस येतोय. आणि त्यामुळं मग असं वाटत होतं की करायचं की नाही करायचं. कालपर्यंत हे चाललं होतं माझं की पुन्हा मग इतकं सगळं करणार आपण आणि पाऊस वगैरे नको यायला असं पण वाटतंय. तर मग आता ठरवलंय, सगळेच म्हणतायत का घेऊ करून, काही नाही होत, पाहता येईल नाही का. तर मग तसं आता ठरवलंय की आता करायचंच आहे. आणि त्याच्यामुळं सगळे आता आजच्याला अचानक सगळे जे त्याचं काम म्हणजे पाहू राहिलेत आणि बरंचसं सगळे आवरावर चालू झाली. आणि म्हटलं की मग मी माझं करून घेते. त्यामुळे आजच्याला मेहंदी वगैरे हे करायचं आहे, काढायची आहे. आणि या अगोदर माझं म्हणजे मला जे काही म्हणजे साडी वगैरे जी घालायची होती तर असं चाललं होतं ना की करायचं का नाही करायचं. त्यामुळं मग साडी वगैरे तर घेऊन ठेवली होती, बट मग वर्क वगैरे मी थोडं करून घेतलं. ते तुम्ही मागच्या लॉगमध्ये तर पाहिलंच असेल. आणि मग ते पटकन करून घेतलं कालच्याला. आणि मग आजच्याला मेहंदी वगैरे करायचं होतं. बाकीचं सगळं डेकोरेशनचं पण घरीच बनवणार आहे मी. तर ते पण काही का तर भरपूर असं तुम्ही बाहेर पाहत असं रेडीमेड जर घ्यायचं असलं काही डेकोरेशनचं तर शोपीस वगैरे, तर त्याची किती प्राईस झालेली आहे. तर म्हणलं येते आपल्याला तर म्हणजे येऊन जाईन आपल्याला, असं नाही की खूप अवघड आहे. त्यामुळं मग घरीच बनवणार आहे ते पण. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. आणि आजच्याला मी करणार आहे, आजच्याला मेहंदी काढायची आहे. तर सकाळपासून थोडं म्हणजे घर वगैरे सगळं आवरून झाले, फायनली आता आवरलं आहे. तर मग आता लॉगला स्टार्ट केलं आहे आणि आता मेहंदी काढायला घेणार आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर जशा पद्धतीने आता म्हणजे थोडे क्लिक घेण्याचा प्रयत्न कराल मी आणि तुमच्यासोबत शेअरही करण्याचा प्रयत्न करेन. आणि अशाच आपल्या ज्या काही नवनवीन व्हिडिओ येतील आता इथून पुढे तर त्या मानण्यासाठी असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. आणि चला मग जास्त टाईम न घालवता स्टार्ट करूयात आपण आपल्या व्हिडिओला. तरी ती माझी चुलत बहीण आली होती माझी मेहंदी काढण्यासाठी आणि मी लगेचच मेहंदीला घेतलं. का तर मग जसं की मी तुम्हाला म्हटलं डेकोरेशनचं काही वस्तू मला घरीच बनवायच्या होत्या. आणि घरी बनवायचं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आपल्याला जास्त टाईम लागतो, का तर आपण रेग्युलरमध्ये हे सर्व काही बनवत नसतो. त्यामुळं मग थोडा जास्त कमी टाईम लागतच असतो. आणि त्याचं मटेरियल वगैरे बरेचसे दिवस झालं मी कलेक्ट करत होते. आणि मग म्हटलं की आता आजच्याला बनवायला तर घ्यावंच लागेल, का तर दोनच दिवस राहिले होते मध्ये, त्यामुळं मग आजच्याला तर बनवावंच लागेल म्हटलं. तर मग त्यासाठी मग लगेचच ते बनवायला घेतलं. अगोदर मेहंदी वगैरे काढून घेतली
आणि त्या दिवशी फक्त माझं हे घराचं जे हे काय म्हणतो आपण हे पुठ्ठा वगैरे जो आहे तर ते कटिंग वगैरे करून आणि हे सगळं चिपकून घेतलं फक्त. का तर मला एकटीला जमलं नसतं आणि माझा भाऊ होता घरी, तर मग मी त्याची हेल्प घेतली. मग त्यामुळं तरी पटकन झालं मला असं वाटतं. का तर मग एकटीला म्हणजे शूट करायला म्हणा किंवा हे कटिंग वगैरे करून मग ते सगळं असं पकडावं लागत होतं. पुन्हा ते ग्लू वगैरे आणि ते पटकन काही ग्लू असं होतं की पटकन वाळत नव्हतं. तर काही नाही का काही फेविकॉलचा पण यूज केला आम्ही काही काही ठिकाणी, ज्याला जसं जमल तसं यूज केला. आणि ह्या सगळ्या गोष्टीला भरपूर जण लागतात, असं एकट्याला जमत नाही शक्यतो. तर तो होता, तो म्हटला मी तुला बनवू लागतो. तर मग म्हटलं चला पटकन बनवून घेऊयात. का तर 2-3 दिवसापासूनचं ते तसंच राहिलं होतं आणि कधी होणार असं चाललं होतं. पटकन बनवून घ्यायचं होतं. तर मग त्यांनी मला बरीचशी हेल्प केली. त्यांनी सगळे मेजरमेंट वगैरे करून मग त्याची कटिंग वगैरे करून घेतली. का तर आपल्या सीझरने पण कट नव्हता होत, तो पुट्टा सगळा असा वाकल्या जायचा एक साईडने. मग त्याला चाकूच्या सहाय्याने आम्ही कट केला होता. म्हणजे ज्याला जसं काय म्हणतो आपण हे होईल त्या पद्धतीने आम्ही करत होतो. तर अशा पद्धतीने आमचा त्या दिवशी फक्त तो बंगला चिपकून वगैरे असा रेडी झाला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच मी त्याला बिस्कुट वगैरे चिकटवायला घेतले. का तर म्हटलं मग मागं जर ठेवलं तर मग त्याच्यानंतर तो टाईम भेटणारच नाही. कारण की प्रत्येक दिवशी माझा एक दिवस मी आधीच म्हणजे हे प्लॅन करून ठेवलं होतं की कोणत्या दिवशी काय करणार आहे. का तर टाईम नव्हता आणि हे मग काहीमध्ये तर करून घ्यावं लागतच होतं. त्यामुळं तर मग मी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी याला बिस्कुट वगैरे चिपकून घेतले. म्हटलं जेवढे पुरतील तेवढे, पण त्याच्यामध्ये एकदम सफिशियंट झालं मला. मी जेवढं अंदाजे सांगितलं होतं मटेरियल आणायला त्यामध्ये. तर मग अशा पद्धतीने मी पटकन त्याला असे बिस्किट वगैरे सगळे चिपकून घेत होते. आणि त्यामध्ये पण बिस्कुट वगैरे जे आपण म्हणतो काही काही साखरेचा पाक वगैरे करून पण चिटकवतात. तर मी त्या पद्धतीने ट्राय केलं होतं, ते काही चिटकलं जात नव्हतं. आणि मला असं वाटलं की माझ्याकडून तो थोडासा नाही का काय म्हणतो पाक जो बनवतो आपण, तर तो पातळ झाला आहे, पण तसं काही नव्हतं. तर घट्टही बनवून बघितला आम्ही, पण त्याने काही चिपकलं नाही ते. आणि मग त्यानंतर फेविकॉल होता, तर मग फेविकॉल पण जास्त एक्स्ट्रा आणून ठेवला होता. तर मग त्याने चिटकवलं होतं. तर त्याने चिपकत होते पटकन आणि ते अजूनही तसंच आहे घर. तर हा व्लॉग मी डोळा जेवण झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी हे करते आहे. 2 दिवस झाले तर फंक्शन होऊन. कालच्या फोटोशूट वगैरे केला आम्ही. त्यानंतर आजच्याला मी एडिटिंगला घेतलं आहे. का तर जास्त तरी ते आपण म्हणतो, पण अशा किरकोळ गोष्टींनाही खूप टाईम लागतो. आणि म्हणजे किरकोळ म्हणता म्हणजे भरपूर असा टाईम गेला ह्या वस्तूंना. का तर मी जसं की तुम्हाला म्हटलं की एक दिवस हे घर असं चिपकवण्यात, कटिंग वगैरे करून ते मेजरमेंट ते सगळं त्यामध्येच गेलं. आणि त्यामुळं सगळ्या बाकीच्या ज्या वस्तू होत्या मला जे हातामध्ये जे आपण फ्लावरची जी बास्केट वगैरे बनवतो, तर ते सगळं राहून गेलं. आणि मला बरंचसं काही घरीच बनवायचं होतं, मी जसं तुम्हाला म्हणले. तर त्यामुळं मग माझी घाई गडबड चालली होती. आणि हे मी दुसऱ्या दिवशीच घेतलं होतं लगेच बिस्किट वगैरे चिटकवायला. म्हणलं लवकर जर घेतलं तर मग बाकीच्या गोष्टी आजच्याला होतील आणि ती व्हायलाच पाहिजे आज. का त्यानंतर माझ्याकडे फक्त 2 दिवस राहत होते आणि तिसऱ्या दिवशी तर फंक्शन होता. तर मग त्यामुळं मग पटपट घेत होते. आणि माझं असं चाललं होतं एकदम कट टू कट, म्हणजे परफेक्ट आपण इतकं सगळं घेतलं आहे म्हणजे नाही का. तर त्या पद्धतीनेच सगळं व्यवस्थित करावं, त्यासाठी एकदम मी व्यवस्थित असं चिपकवण्याचा प्रयत्न करत होते. आणि झालं पण असं की मग ते एकदम परफेक्ट असं त्याचं मेजरमेंट वगैरे घेतल्यामुळं आणि त्याच्यावरती ते बिस्कुट वगैरे चिटकवण्याचं जे हे होतं, तर त्यामुळं ते इतकं ॲट्रॅक्टिव्ह दिसत होतं. बिलकुल असं वाटत नव्हतं की घरी बनवलं आहे, कोणत्याच अँगलने वाटत नव्हतं. आणि त्याचं ते परफेक्ट मेजरमेंट वगैरे त्यामुळं ते असं एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसत होतं. म्हणजे त्याच्याकडं नजर जात होती अशी फंक्शनमध्ये. आणि बऱ्याचशा जणींच्या मला अशा कमेंट पण आल्या की तुम्ही हे विकत आणले का, तुम्ही घरी बनवलं आहे का, कसं बनवलं काय. तर असं तर खूप छान दिसत होतं ते फंक्शनमध्ये. आणि तो बंगलो जो होता तो खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसत होता खरंचच. आणि मला वाटलं नव्हतं की इतकं छान बनवलं नाही का. असं बनवत होते त्यावेळेला असं वाटत होतं की बनला तर आपलं थोडंफार हेच होईल, म्हणजे नाही का इकडं तिकडं होतच नाही का घरी बनवायचं म्हटल्यानंतर. पण इतकं छान दिसत होतं ना, म्हणजे एकदम परफेक्ट त्याचं सगळं झालं होतं. आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसत होता त्यामुळे तो. आणि बनवतानाच मी असं ठरवलं होतं की बनवायचं तर एकदम परफेक्ट दिसलं पाहिजे.
अदरवाईज मग चांगला नाही बनला तर मग मी ठेवणार नाही फंक्शनमध्ये. आणि कसं फंक्शन मोठा होता त्यामुळे मग हे सगळं तर बारीक गोष्टी आपण हे केल्या पाहिजे, म्हणजे उगाच काही पण ठेवल्यासारखं नको वाटायला. माझं असं चाललं होतं थोडक्यात. तर हे धनुष्यबाण वगैरे तेही मी घरीच बनवलं होतं. का तर मी ज्या शॉपमधून हे सगळं मटेरियल घेतलं होतं तर तिथे भरपूर असे छोटे होते, छोट्या साईजचे होते. आणि ते छोट्या साईजचे पण इतके छान नव्हते वाटत, म्हणजे छोट्याले जे मुलांसाठी जे असतील कॉस्ट्यूम बरोबर भेटतात तर त्यासाठी असतील बहुतेक ते. आणि मोठ्या साईजचे मी मागवले तर ते म्हटले की त्यासाठी टाईम लागेल. तर मग टाईम तर नव्हता, त्यामुळं मग घरीच असं काहीतरी मी डोकं लावून चाललं होतं. म्हटलं एवढं सगळं बनवणार तर तेही बनवूयात मग. आणि माझं फ्लावर ज्वेलरी पण बनवायचं चाललं होतं घरीच, बट म्हणलं की एवढं सगळं प्लॅन नाही होणार. त्यामुळे मग मम्मीने ते म्हटले की त्याचं काही हे नको करू, डायरेक्टली घेऊन टाक. का तर एवढं सगळं बनवायचं आणि ऑलरेडी इतक्या दिवस बसून म्हणजे आरी वर्कसाठीच भरपूर असा टाईम गेला होता माझा, तर सगळ्यांनी पाहिलं होतं घरीच. आणि त्यामुळं मग खूप असं बसावं लागलं होतं. आणि कसं ह्या डेजमध्ये तरी मी थोडंसं एक्सरसाइज वगैरे माझी जास्तच झाली पाहिजे असं आहे, बट मला बसावं लागलं. आणि म्हटलं की इतर वेळेस मग काय होतं, जास्त 24 तास तर आपण काही एक्सरसाइज करू शकत नाही ह्यासाठी, आणि थोडंफार तर बसतो. थोडंफार खूप कंटाळा येतो या दिवसामध्ये, त्याच्यामुळं मग म्हटलं की घरी होऊन जाईल. त्यामुळे मी घरी करण्याचा प्रयत्न केला हे सगळं. नाहीतर अदरवाईज जर मी तसं जरी असतं तरी पण मी काही घरी बनवायला घेतलं नसतं शक्यतो, मला असं वाटतं. आणि त्यासाठी जो टाईम लागतो तसा टाईम पण पाहिजे. आणि कसं आहे, मी इकडं आलेली आहे सध्या, त्यामुळं मग आमच्या तिकडे पण काही जास्त हे नसतं, घाई गडबड नसते, काम वगैरे लवकर आवरतं, त्यामुळे आम्ही फ्रीच असतो. बट मग इकडं आली तर म्हटलं, आणि फंक्शन पण आहे, आणि त्यामुळं म्हटलं की चला थोडं काहीतरी नवीन ट्राय करूया. त्यासाठी मग भरपूर दिवस झाले अशी काही क्रिएटिव्हिटीज केली नाही खरंच सांगायचं तर. म्हणजे स्कूल टाईममध्ये केली असं मी टेन्थच्या अगोदर 10th पर्यंत तेवढेच. त्यानंतर काही असं जास्त काही ट्राय केलं नाही मी. आणि तर इथे जो मी धनुष्य बनवला होता त्यासाठी मी ग्रीन कलरचं जे हे आणला होता रॅप करण्यासाठी, एक टेप आणला होता, तर मग तो रॅप करून घेतला. आणि त्यानंतर लगेचच मी डॉल वगैरे जी होती तर ती पण पटकन असा तो ग्लू होता, ज्या मी म्हणजे फेविकॉलनी काही ते राहत नव्हतं, कारण की पटकन सुकत नव्हतं फेविकॉलही. म्हणजे अशा काही काही गोष्टींमुळं पण मला इतका म्हणजे बनवायला घेतल्यानंतर खूप सारे ह्याच्यामध्ये अडचणी पण आलेल्या आहेत. आणि म्हणजे अडचणी म्हणता म्हणजे काय एकदम पाहायला तर एकदम नॉर्मल वाटतात, आणि घ्यायला जर म्हणजे करायला जर घेतलं बरेचसे प्रश्न उभे राहतात असं म्हटलं तरी चालेल. का तर तो फेविकॉलही पटकन सुकत नव्हता. आणि म्हणजे मला सगळीकडूनच असं वाटायला लागलं की एक तर टाईम पण कमी आहे, मी उगाचच हे घरी बनवण्याचं नाही का प्लॅन केलं, हे सगळं थोडंसं हेच होतं जास्त, काय म्हणतो ना आपण, जास्त म्हणलं तरी म्हणजे मी उगाचच रिस्क घेतल्यासारखं वाटलं मला बऱ्याचशा ठिकाणी. पण जेव्हा सगळ्या ह्याची प्रिपरेशन झाली तेव्हा मला असं वाटलं की मी जे विकत घेतलं असतं त्याच्यात पण इतकं काय म्हणतो हे नसतं, जितकं मी बनवलं आहे ना त्यामध्ये मला इतका भारी वाटत होतं, खूप छान फील होत होतं. आणि बनल्यानंतरच्या गोष्टी अशा बनल्या ना की असं बिलकुल वाटत नव्हतं की कोणती गोष्ट मी अशी नाही का हे झालेली काय म्हणतो असं अस्तव्यस्त दिसते, अशी एकदम परफेक्ट आणि भारी हे होतं सगळं त्याचं. त्यामुळं मला बिलकुल असं वाटलं नाही की एवढं सगळं काय म्हणतो एक बसून बसून खूप वैतागलेली मी ह्यामध्ये सगळ्या ह्याच्यात, पण तरी असं बिलकुल वाटलं नाही. तर अशा पद्धतीने मी डॉल पण माझी रेडी आहे. आणि डॉलसाठी मी ही डॉल फक्त अशी घेतली होती, आपण गिफ्टमध्ये वगैरे घेतो त्या पद्धतीने सेपरेट घेतली होती. आणि त्याच्याखाली आपला जो बर्थडेला जी कॅप असते तर ती कॅप आहे तीच डायरेक्टली यूज केली होती मी. आणि ह्याच्यामध्ये माझ्या भावाने मला खूप मदत केलेली आहे. आणि माझ्या दीदीची मुलगी आली होती तर तिला मी 1-2 दिवसातच लगेच कॅमेरामध्ये ते आपण माझा जो मोबाईल आहे तर तो लगेचच तिला ऑपरेट करायला शिकवलं, कशा पद्धतीने व्हिडिओ वगैरे बनवायची तू. तर मी तिला एकदा सांगितलं आणि त्यानंतर तिने लगेच कंटिन्यू केलेलं. ती आली त्या दिवसापासूनच माझं हे सगळं प्लॅनिंग वगैरे चालूच होतं. तर मग तिला सांगितलं आणि त्यानंतर तिनेही लगेच कंटिन्यू केलं. का तर फंक्शन इतका जवळ आला होता त्यामुळं मी एकटी तर काही करू शकत नव्हते. आणि ह्या दिवसामध्ये कसं इतर वेळेसचं वेगळं राहतं, आणि ह्या दिवसामध्ये उठण्या बसण्याला पण खूप त्रास होतो. तर त्यासाठी नाही का, त्यामुळं मग बरेचसे हाल होत होते मला असं वाटतं, कारण की जास्त वेळ बसूनही जमाना. मग त्यामुळं मग माझ्या भावाला वाटत होतं की कधी होईल, आणि एवढं सगळं घरी करायचं ठरवलं. आणि मटेरियल तर आणलं, आणि मग रेडीमेड पण आणता येईना. आणि
त्यामुळे म्हटलं काही नाही, म्हटलं मी बनवायला मी म्हणली आहे तर मी बनवलंच. तर मग घेतलं बनवायला आणि बनवल्यानंतर खरंच खूप छान झालं. खूप छान छान कमेंट आल्या त्याला, कारण की पाहताच खूप छान दिसत होतं हे सगळंच. माझं भरपूर दिवसाचं प्लॅनिंग होतं की बेबी शॉवरला हे करायचं ते करायचं, की माझ्या लग्नाच्या वेळेस पण मी बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा प्लॅन केल्या आणि सगळेच करतात मला असं वाटतं. तर तेव्हा बऱ्याचशा काही टाईम मॅनेजमेंटमुळं पण काही गोष्टी राहिल्या, तर म्हटलं की ह्यावेळेस बेबी शॉवरच्या ह्याच्यात काही राहिलं नाही पाहिजे. तर असाच थोडाफार प्रयत्न चालला होता माझा. आणि इथं धनुष्यासाठी मी थोडीफार जी लेस आणायची होती मला, ती मी विसरले होते आणि मी मग त्यामध्ये ग्रीन कलरचा असतो पेपर तसं कट करून त्याला हे करून घेतलं आणि छान दिसत होतं. त्यानंतर त्या फ्लावरनी वगैरे डेकोरेट केलं तर आम्ही त्याला पण, ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आणि बास्केट वगैरे म्हटलं थोडीशी रॅप करा, तशी ठेवली असती तरी पण चालली असती, बट मी आणलाच होता पेपर तर म्हटलं की करूयात रॅप. आणि नाईटला कसं हे पेपर वगैरे छान दिसतं, म्हणजे चमकतं, त्यामुळं मग छान वाटतं. त्यामुळं म्हटलं आणलं आहे तर मग कानाला लावायचं. आणि सगळं काय आणलं तर म्हटलं 5 मिनिटाचं आहे, आता एवढं सगळं बनवलं आहे त्यामुळं मग तर अशा पद्धतीने मी फ्लावरची जी बास्केट तीही डेकोरेट करून घेतली आणि त्याला फुलं वगैरे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर खूप छान दिसत होती ही बास्केटसुद्धा. अगोदर तर कोणत्या गोष्टी कुठं भेटतील ते पण माहिती नव्हत्या, बट थोडं पाहता पाहता मग झालं सगळं एकदम भारी प्लॅन झालं, एकदम फंक्शनला म्हणजे खूप छान झालं. तुम्ही ते आपले ह्याच्यावर पुढचे जे ब्लॉग येतील त्यामुळे तुम्हाला पाहायलाच भेटेल. त्यासाठी मी डिटेलमध्ये भरपूर अशा व्हिडिओज क्लिक केल्यात, पण मला त्या पूर्ण अशा लॉगमध्ये टाकता येतात का नाही काय माहिती, बट मी थोडक्यात अशा नाही का सगळं काही त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला त्यासाठी कनेक्ट राहा आणि लवकरच ते लॉगही येतील. मी भरपूर अशा व्हिडिओ झाल्यात, त्यामुळं समजत नाही आहे की कोणतं म्हणजे नाही का किती घ्यावं त्याच्यामध्ये किती नाही, कारण की सगळंच मला इम्पॉर्टंट वाटू राहिलं आहे त्यामध्ये. त्यामुळं मग ते लॉग मी एडिट करायचे ठेवले थोडे साईडला. आणि जे अगोदरचे आहेत तर ते सगळे मी आधी तुम्हाला म्हणजे ते अगोदर अपलोड करते. त्यानंतर अशा पद्धतीने मी रॅप केली आणि त्याला फ्लावर लावून दिले. ते फ्लावर वगैरे मी घेऊन आली होती सगळं, तर म्हणलं मग आणि सगळं त्याच्यामध्ये ओरिजिनल फ्लावर ठेवल्यानंतर ही बास्केट खूप छान वाटत होती. आणि रेडीमेड आणण्यापेक्षा जे आपण घरी बनवतो त्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणजे तुम्हालाही एक्सपिरियन्स असेल काही गोष्टींचा. तर भरपूर वेळा असं होतं की आपण जी गोष्ट बनवतो ना हाताने, तर त्याचा आनंद वेगळाच असतो. आणि मी हे तुम्हाला व्हिडिओ थ्रू सांगते तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही का स्वतःच्याच वस्तूंची तारीफ स्वतः करते, तर असं नाही का, तर खूप साऱ्या कमेंट आल्या छान. आणि मला हे वैयक्तिक असं नाही का ते बनवल्यानंतर खूप भारी फील झालं, त्यामुळं तसंच बोलण्यात येतं आहे. आणि हे माझे काही मी मेहंदीचे क्लिक होते तर ते घेतले होते. आणि